नाही चालू। ड्रग्ज तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त, खारेगाव टोलनाक्यावर पकडला 2,14,00,000चा गांजा। ओडिशा आणि तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या अंमली पदार्थाच्या तस्करीचे मोठे रॅकेट ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने उद्ध्वस्त केले आहे। खारेगाव टोलनाक्यावर सापळा रचून पोलिसांनी एका इनोव्हा कारमधून तब्बल 638 किलो गांजा जप्त केला असून या कारवाईत 2,16,14,16,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या प्रकरणी तेलंगणा येथील एका तस्कराला अटक करण्यात आली आहे। मालमत्ता कक्षेचे पोलीस हवालदार जयकर जाधव यांना एका आलिशान कारमधून मोठ्या प्रमाणात गांजा ठाण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घारगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने खारेगाव टोलनाक्याजवळ सापळा लावला। संशयास्पद इनोव्हा कार येताच पोलिसांनी घेराव घालून झडती घेतली असता कारमध्ये मोठ्या प्रमाणावर गांजा साठवून ठेवल्याचे आढळून आले। या कारवाईत पोलिसांनी चिन्ना टागोर लक्ष्मण नायक 36 राहणार मेहबूबनगर तेलंगणा याला ताब्यात घेतले आहे। त्याच्याकडून 2,04,16,000 रुपये किमतीचा 368 किलो गांजा आणि 10 लाख रुपये किमतीचा इनोव्हा कार असा एकूण 2,14,16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपी विरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात NDPS कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। न्यायालयाने आरोपीला 3 जानेवारी 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। ही तस्करी ओडिशातून कोणासाठी केली जात होती आणि याचे धागेदोरे कोणापर्यंत पोहोचले आहेत याचा पोलीस अधिक तपास करत आहे। मालमत्ता कक्ष गुन्हे शाखा येथील पोलीस हवालदार जयकर जाधव यांना माहिती मिळाली होती की ओडिशा आणि तेलंगणा येथून काही इसम ठाण्यामध्ये गांजा विक्री करण्यासाठी गांजा घेऊन येणार आहेत। त्या अनुषंगाने मालमत्ता कक्ष गुन्हे शाखा यांचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ घारगे, PSI संजय भिसे, PSI शीतल पाटील आणि त्यांच्या टीमने ACP विनय घोरपडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये सापळा कारवाई आयोजित केली। त्या अनुषंगानं आरोपी चिन्ना टागोर लक्ष्मण नायक राहणार मेहबूबनगर तेलंगणा यास इनोव्हा गाडीसह ताब्यात घेण्यात आलं। त्याच्याकडून एकूण 638 किलो वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला। त्याचबरोबर त्याच्यासोबत इनोव्हा गाडी याची किंमत अंदाजे 2,14,00,000 रुपये इतकी आहे। आरोपीस अटक करून त्याचा पोलीस कस्टडी रिमांड हा 3 जानेवारीपर्यंत मिळालेला आहे। सदर सापळा कारवाईच्या दरम्यान या आरोपीला अजून कोणी मदत केली आहे का किंवा त्याच्या गाडीच्या पाठीमागे किंवा पुढे अजून कोणतं वाहन किंवा गाडी किंवा इसम होते का या अनुषंगाने तपासामध्ये अधिक तपास आम्ही करत आहोत। त्याचबरोबर सदरचा माल हा ओडिशा आणि तेलंगणा या ठिकाणाहून आलेला आहे। त्या अनुषंगाने देखील मालमत्ता कक्षाचं पथक अधिक तपास करत आहे। त्याबद्दल सुद्धा अधिक आम्ही प्राथमिक चौकशी केली आहे। त्याची नावं देखील काही निष्पन्न झालेली आहेत। त्याची खात्री करून त्या अनुषंगाने पुढील कायदेशीर कारवाई करणार आहोत। आरोपीचा पूर्व इतिहास आम्ही तपासत आहोत। त्याच्यामध्ये काही तेलंगणा, आंध्र प्रदेश या ठिकाणी काही गुन्हे दाखल आहेत का त्या अनुषंगाने देखील आम्ही माहिती घेत आहोत। 3 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी आहे।